हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपने मुसंडी मारली। भाजपला 50 जागांवर विजय मिळाला आहे तर काँग्रेसने 35 जागांवर आघाडी मिळवली। हरियाणात भाजपला पूर्ण बहुमत मिळालं। जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता आली आहे। काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने 49 जागांवर विजय मिळवला तर आता उमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री असतील। देशातील जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे। पहिली विजयी सलामी हरियाणाने दिली। आता पुढची सलामी महाराष्ट्र देईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। हरियाणामधील विजयानंतर मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। येत्या 2 ते 3 दिवसात आचारसंहिता लागणार। बारामतीमधील मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे सूचक वक्तव्य केलं आणि त्यामुळे लवकरच आचारसंहिता लागण्याचे संकेत मिळत आहेत। खासदार श्रीकांत शिंदेंनी जालन्यात ढोल वाजवून हरियाणामधील विजयाचा जल्लोष साजरा केलेला आहे। हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही महायुतीचा विजय होईल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला। हरियाणाचा बदलणारा निकाल म्हणजे विरोधकांना मोठी चपराक आहे आणि राज्यात देखील असंच चित्र पाहायला मिळेल। आम्ही एवढी कामं केलेली आहेत त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार येईल अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली। निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम आहे। या गुलामाकडून काय अपेक्षा करणार असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी हरियाणाच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभेतूनच लढणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं। बारामतीचे अधिकृत उमेदवार अजित पवार असतील असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। आणि आता क्षणाची मोठी बातमी हाती येते ती म्हणजे अशी की वर्षा निवासस्थानाबाहेर मुख्यमंत्र्यांचं जे शासकीय निवासस्थान आहे वर्षा, या निवासस्थानाच्या बाहेर घोषणाबाजी केली जाते। ही घोषणाबाजी नेमक्या कोणत्या कार्यकर्त्यांकडे होते माहित नाही, पण आज दुपारी जर आपण पाहिलं तर धनगर आरक्षणाच्या विषयाला घेऊन धनगर आंदोलकांनी इथं देखील धनगर आंदोलक जे ते पोहोचलेले आहेत। आज मुळातच त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। मंत्रालयावरती धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला होता आणि आता मंत्रालयातल्या आंदोलनानंतर आता वर्षा निवासस्थानाच्या बाहेर देखील आंदोलन जे ते केलं जाते, घोषणाबाजी केली जाते। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी आपल्या बरोबर आहेत। श्रीकृष्ण, काय माहिती? विशाल, पाहू शकतो आपण धनगर समाज जे आहे आपण आपल्याला आक्रमक झालेला आपल्याला पाहत आहे। आपण पाहू शकतो वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी जे धनगर आंदोलक आहे ते आपल्याला आंदोलन आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 दिवसातच तुम्हाला GR काढून तुमची ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील किंवा तुम्हाला अंमलबजावणी केली जाईल, परंतु 15 दिवस उलटून गेले असूनही मुख्यमंत्री यांची कोणती अंमलबजावणी झाल्याचं पाहायला मिळत नाही। त्यामुळे जे धनगर समाज आहे आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो धनगर समाज काही महिला असतील मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजूनही ही घोषणाबाजी वर्षा निवासस्थानाच्या बाहेर सुरू आहे। अजूनही घोषणाबाजी वर्षा निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळत आहे। येळको जय मल्हार अशी देखील घोषणा झालेली पाहायला मिळत आहे। एकीकडे मंत्रालयात देखील आपण पाहिलं तर आंदोलन करताय, एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी देखील आंदोलन करते आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 दिवसातच GR काढून अंमलबजावणी केली जाईल धनगर आरक्षणाबद्दल, परंतु 15 दिवस उलटून गेलेलेही पाहताना 15 दिवस उलटून गेलेले आहेत तरीही कोणती अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। त्यामुळे धनगर समाज आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। विशाल, श्रीकृष्ण, तसंही आज धनगर समाजाच्या वतीने मंत्रालयामध्ये आंदोलन करण्यात आल्याचं आपण पाहिलं। म्हणजे आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येईल हा इशारा जो होता तो कार्यकर्त्यांनी दिलेला होता। पण हे देखील कळतंय की मुख्यमंत्र्यांची तब्येत आज बरोबर नाहीये आणि त्यांची प्रकृती ठीक नसल्या कारणाने कॅबिनेट बैठक देखील रद्द करण्यात आली। पण अशा वेळी त्यांच्या वतीनं या आंदोलकांशी बोलण्याकरता कोणी पुढे येतंय का? नक्कीच मुख्यमंत्री आज तसं पाहायला गेलं तर आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावरती 4 वाजता कॅबिनेट बैठक बोलवण्यात येणार होती, परंतु मुख्यमंत्रीची तब्येत ठीक नसल्या कारणामुळे जी कॅबिनेट जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। आणि पाहायला गेलं तर मंत्रालयात एकीकडे मंत्रालयात जे आंदोलक आहेत आक्रमक झालेले पाहायला मिळतात, जे जाळ्यांवरती आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळेल, आणि दुसरीकडे शासकीय वर्षा निवासस्थानी शासकीय निवासस्थानी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानीच्या बाहेरच आंदोलक हे मोठ्या प्रमाणात आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळेल। आणि आंदोलक देखील घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे की येळको जय मल्हार आमच्या अंमलबजावणी अजूनही झाली नाही, त्यांच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही। आणि या आंदोलनात महिला देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत।
आणि खरं तर पाहायला गेलं तर आपला जो पिवळा गमछा देखील आपल्याला व्हिडिओमध्ये पाहू शकतो आपण, पिवळा गमछा देखील आपल्याला भिरकावताना दिसत आहेत. आणि खरं तर पाहायला गेलं तर पोलिसांकडून देखील आता आंदोलनकर्ते आहेत त्यांना देखील ताब्यात घेतला किंवा त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न हे दिसत आहे. श्रीकृष्ण, आता ही आंदोलनाची दुसरी वेळ आहे. मंत्रालयातलं एक हे आंदोलन आणि आता वर्षा निवासस्थानाच्या बाहेर झालेलं हे एक आंदोलन. पण ठीक आहे, मुख्यमंत्री तिथं उपस्थित नसावेत कारण प्रकृती अस्वस्थ्यामुळे अर्थात त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत. अशा वेळी माझा प्रश्न असा होता की मुख्यमंत्री नसले तरी त्यांच्या वतीने यांच्याशी म्हणजे आंदोलकांशी बोलण्याचा कोणी प्रयत्न करताय का, याबद्दल सूत्रांकडनं कळू शकलंय का? अद्यापही कोणती अशी जी मुख्यमंत्री असतील यांच्या कार्यालयाकडून कोणती जे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानी उपस्थित नसले तरी आंदोलक जे आहे मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून देखील कोणतीही सूचना किंवा या आंदोलनकर्त्यांसोबत कोणतीही चर्चा आपल्याला करताना पाहायला मिळत नाहीये. आणि खरं तर सकाळपासूनच ही दुसरी वेळ जी आहे, पहिली म्हणजे मंत्रालयात जे आंदोलन करण्यात आले आणि दुसरी म्हणजे वर्षा या शासकीय निवासस्थानी आंदोलनकर्ते आपल्याला आक्रमक झायला पाहायला मिळते. येळकोट जय मल्हार अशी देखील घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आमची देखील मागणी पूर्ण करा, 15 दिवस उलटून गेले आहेत तरीही अजूनही कोणताही अंमलबजावणी किंवा कोणतीही जी करण्यात आलेली नाही. आणि खरं पाहायला गेलं तर त्यामुळे हे आंदोलनकर्ते जे आहे आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. विशाल, पण धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल श्रीकृष्ण. आपण बघतोय वर्षा निवासस्थानाच्या बाहेर आता धनगर आंदोलक जे होते ते जमा झालेले होते. त्यांनी घोषणाबाजी केली. आज दुपारी त्यांनी मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवरती उड्या घेत घोषणाबाजी केली. तिथे देखील आंदोलन झाल्याचं आपण पाहिलं. विधानसभेसाठी शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले. दरम्यान कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमधल्या इच्छुक उमेदवारांच्या पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयामध्ये मुलाखती पार पडल्या. ठाकरेंच्या पक्षाची वज्र निर्धार सभा मुंबईत पार पडली. फेक नरेटिव्हवरनं ठाकरेंनी भाजपचा जोरदार समाचार घेतला. भाजपनं बोगस हिंदुत्वाचा बुरखा घातला असं म्हणत त्यांनी भाजपवर घणाघात केला. हरियाणाच्या जनतेने डबल इंजिन सरकार निवडल्याची प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी दिली. महाराष्ट्रातही महायुतीचाच विजय होणार असा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक जी ती संपन्न झालेली आहे. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं कळत आहे. सर्व जागांचा तिढा जवळपास सुटलाय. 11 तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडेल आणि पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले संबोधित करणार आहेत. पत्रकार परिषदेतून महायुतीवर निशाणा साधला जाईल आणि अर्थात जागा वाटपाचा फॉर्म्युला काय निश्चित झालाय हे देखील सांगितलं जाऊ शकतं. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? शिक्षण आणि प्रशिक्षण घेतो, परिश्रमाचे वेतन घेतो, नव्या महाराष्ट्राचा घेतो विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. आता चोरी करणे केवळ अशक्य. फिनिक्स शटर अलार्म आपल्या व्यवसायाचा स्मार्ट पहारेकरी. त्यामध्ये मला जास्त थकल्यासारखं होतं आणि घाम जास्त येतो. 11 नंतर असं सुस्त वाटलं, झोप येते, पाय दुखणं हे वगैरे जास्त त्रास होत होता. जेव्हापासून मी अमृतनोनी D+ घेत आहे, एनर्जेटिक वाटते आहे की लोकांशी बोलताना आणि नवीन काम करताना हे सर्व प्रॉब्लेम पुष्कळसे कमी झालेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी D+. And
Introducing Curve.ev. Book yours today. अगं ए सुमे, कुठं चालली कोयता घेऊन? अगं सिलेंडर संपलंय, सरपण आणायला चालली. अगं सिलेंडरच घे की मग, सरपण कशाला पाहिजे? सिलेंडर फुकट मिळतंय. अगं फुकटच आहे. सरकारनं आपल्यासाठी 3 सिलेंडर मोफत केलेत. अगे आता आणि कुठं सिलेंडर आणाया? मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना गरिबीशी नातं तोडलंय. आपलं सरकार लाडकं सरकार. 823 रमीवर प्रत्येक दिवशी चॅलेंजेस कंप्लीट करा आणि महामेळामध्ये 1 कोटीपर्यंत एक्स्ट्रा कॅश जिंका. खेळा कमाल, बना मालामाल. या खेळात व्यसन लागणे किंवा आर्थिक जोखीम शक्य आहे. जबाबदारीपूर्वक खेळा. पप्पा आणि माझं नातं जसं पायलट आणि प्लेनचं, किंवा जसं स्टुडंट आणि टीचरचं, आणि कधी कोच आणि ॲथलीटचं. आमचं नातं जसं दिवाळी आणि बदामाचं. प्रत्येक नात्यात लपलेली अनेक नात्यांची नावं. या दिवाळीला द्या आरोग्यदायी बदाम. Bringing in the rhythm, what you're feeling is the vibe. About to make a drink and wanna race it to the tribe. Minutes is the time when I'm drinking to the right. No selling sense, so I join the tribe. No set. Never see me 'cause I'm racing against the time. Wanna hear you scream. आता माझं नाक फुटेल पण चष्मा नाही. Unbreakable frames by Lenskart. Download the Lenskart app now. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू. शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू. नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार. कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, रोजगारक्षम महाराष्ट्र. आणि ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं घंटानाद आंदोलन केलंय. विद्यार्थ्यांना नोकरी आणि शिक्षण देण्यास राज्य सरकारने एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता क्षणाची माफ करा ती जाणून घेऊयात. देवेंद्र फडणवीसांच्या सागर बांगल्यावर निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीत भाजपची उमेदवार निवडीवर चर्चा केली जाते. आणि या बैठकीला दोन्ही प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, शिवप्रकाशजी त्याचबरोबर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे उपस्थित आहेत. आता पुन्हा एकदा 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी. बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं घंटानाद आंदोलन केलं. विद्यार्थ्यांना नोकरी आणि शिक्षण देण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नाशिकच्या मनपा कार्यालयाबाहेर स्थानिक नागरिकांनी कपडे धुवून अनोखं आंदोलन केलं. पंचवटी परिसरातील मागील 4 वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या आहे आणि याविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले. ठाणे बेलापूर मार्गावरील तुर्भे स्टोअरजवळ स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. तुर्भे स्टोअरजवळ स्पीड ब्रेकर उभारण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. जळगावमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनी 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं. शासनाकडे अडकलेल्या कोट्यवधींची बिलं अदा करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. येवल्यात उमेदच्या महिला कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीवर मोर्चा काढला. उमेद विभाग स्वतंत्र करून सेवेत कायम करण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तालयाबाहेर पारधी समाजानं बोंबाबोंब आंदोलन केलं. पारधी समाजाच्या नागरिकांसाठी घरकुल योजना मंजूर करण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.